हा सत्वर पावोगे मला सत्वर पावोगे मला हो सत्वर पावोगे मला मला सत्वर
भवानी देखो देखो रे भवानी आई भवानी आई भवानी सत्वर पावगे मला सत्वर पावगे मला विठाला विठाला टाळी वाजवा विठाला विठाला हला विठ्ठला विठ्ठला विठला 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 हा 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 विठला विठला टाळी वाजवा विठला विठला विठाला विठाला विठाला
कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय बळसाई माता की जय विठाला 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 कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय बळसाई माता की जय हर हर सत्वर पावगे मला सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला सासरा माझा गावी गेला सासरा माझा गावी गेला तिकडच कपवी तिला भवानी आई रोडगा वाहीन तुला सासू माझी जाच करती सासू माझी जाच करती लवकर निर्दळी तिला भवानी आई रोडगा वाहीन तुला जाऊ माझी फडफड बोलती जाऊ माझी फडफड बोलती लवकर निर्दळी तिला भवानी आई रोडगा वाहीन तुला नंदेचं कार्ड किरकिर करत नंदेचं कार्ड किरकिर करत खरूज होऊ दे त्याला भवानी आई रोडगा वाहीन तुला दादूला मारूनी आहुती देईल दादूला मारूनी आहुती देईल मोकळी कर ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला एका जनार्दनी सगळेच मरू दे मनपत सोडू ना एका जनार्दनी सगळेच मरू दे एकटीच राहू दे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला विठाला 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 अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती बोध परडी घेऊन हाती पोत ज्ञानाचा पाजळती ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्त नाचती उदो उदो भक्त नाचती गोंधळा येई वो जगदंबे गोंधळा येई वो जगदंबे येई वो जगदंबे गोंधळा येई वो जगदंबे गोंधळा येई वो जगदंबे येई वो जगदंबे मूळ पीठ तू अंबे
तया गोपवेशं ददानं गवामृन्दका नन्दनं चारुहासं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका रणे कृष्ण भीवत्सु संवाद भूतो रुगीतार्थ बोधाय ज्ञानेश्वरी कृती निर्मिता येन च प्राकृतो समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वे आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेद अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरू यावरी न करावा अहो वेरू रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासी अर्पितो अजन्मही काया जगदीश्वराशी जोडली ज्याची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती विठाला 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 मस्तक हे पायावरिया वार करी संताच्या वार करे संताच्या या वार करे संताच्या पायावरिया पायावरी या वारकरी संतांच्या जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ऐसे नमन करोनी सकळा हरिकथा बोले बोबडिया बोला अज्ञान म्हणून आपुलिया बाळा चालवी सकळा नामा म्हणे सत्वर पावगे मला सत्वर पावगे मला भवानी आई रोडगावा येन तुला सत्वर पावगे मला भवानी आई रोडगावा येन तुला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त रूपी कीर्तन सेवेकरता निवडलेला अभंग भारूड या प्रकरणातील आहे. आजचा अभंग श्री क्षेत्र पैठण निवासी प्रतिष्ठान निवासी शांत श्रीमंत आणि संत असणारे नाथ महाराजाचा अभंग आहे. विठाला 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 विठाला. आज महान पर्व काळ आहे आणि या पर्व काळाच्या निमित्तानं तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत.
आणि त्या निमित्तानं कोणाचा अभंग घ्यावा थोडं इथं आल्याच्या नंतर शंका उत्पन्न झाली आणि आमच्या या सर्व काही नियोजन कमिटीनं मला सांगितलं की महाराज दरवर्षी आमचा सोहळा हा कधी असतो नाथषष्ठीला असतो. मग माझ्या मनात आलं यामध्ये नाथ महाराज सुद्धा आले पाहिजे आणि आज ज्या देवीच्या सर्व श्रद्धेनं तुम्ही आम्ही जवळ आलेलो आहोत त्या देवीचं सुद्धा या ठिकाणी वर्णन आलं पाहिजे. या दोन्हीचा सुद्धा या ठिकाणी मिलन व्हावं ही एक इच्छा आणि अगदी त्रोटक शब्दामध्ये आपण अभंगाचा भावार्थ या ठिकाणी पाहणार आहोत. विठाला 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 विठाला. नाथ महाराजांचा श्री क्षेत्र प्रतिष्ठान निवासी म्हणजे पैठण निवासी नाथ महाराजाचा अभंग आहे. भारूड प्रकरणातील आहे. आजच्या अभंगामध्ये श्री शांतीब्रह्म एकनाथ महाराज तिकडे कोण बोलतंय बघा तेवढं थोडं शांतता. पलीकडे कोण बोलतंय त्यांना शांत करा. इकडे माझ्याकडे लक्ष द्या. विठाला 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 विठाला. शांतीब्रह्म एकनाथ महाराज आज एका रूपकाच्या द्वारे तुम्हा आम्हाला तुमचा आमचा संदेश देवी मातेपाशी पोहोचवित आहेत. काय आहे रूपक तर शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी आजच्या या भारुडामध्ये एका सासूरवासिनीचं रूपक केलेलं आहे. आणि सासूरवासिनी ही जशी सासराच्या जाचाला कंटाळते आणि महाराज कुठंतरी महाराज तिला थांबावं वाटतं, कुठंतरी आपलं प्रगट करावं वाटतं, अंतकरण मोकळं करावं वाटतं. ती जशी एखाद्या महात्म्यापाशी एखाद्या मैत्रिणीपाशी आपलं अंतकरण मोकळं करते तसं परमार्थ क्षेत्रामध्ये परमार्थिक साधकाला सुद्धा अतिशय मोठा सासरवास आहे. तो म्हणजे षडविकाराचा. या षडविकाराला जे त्रासून गेलेले साधक आहेत त्या साधकाची व्यथा आजच्या या भारूड प्रकरणामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराज मांडतात. विठाला 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 विठाला. अभंगाचा सरळ भावार्थ समोर बसलेल्या मंडळीला तर कळालाच असेल मला असं वाटतंय. कारण का अगदी सोपे भाषेमध्ये आणि सगळ्याला पटल रुचल अशी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांची भाषा आहे. माऊलीची भाषा थोडी कठीण आहे. कारण का माऊलीचा काळ थोडा आधीचा आहे आणि शांतीब्रह्म एकनाथ महाराजाचा काळ हा तुमच्या आमच्या जवळपास जीवनामधील आहे. शांती महाराज एकनाथ महाराजांची भाषा सोपी आहे. तुम्हाला भावार्थ सांगण्याची काही आवश्यकता नाही तरी सुद्धा त्रोटक शब्दामध्ये सांगतो. ऐका. आता हा अभंग घेतल्याच्या नंतर आदरणीय महाराज उपस्थित आहेत. हा अभंग घेतल्याच्या नंतर आमचे रवी महाराज उपस्थित आहेत. मला तर वाटतंय नक्कीच महिला मंडळी आनंदित झाले असतील. कारण त्यांच्या जेवढ्या काही मागणीपत्र आहे तेवढं या अभंगामध्ये मांडलेलं आहे. पण काही काही मंडळी जी सुज्ञ आहे त्या सुज्ञ मंडळीला शंका सुद्धा येऊ शकते. अहो एवढा मंगल प्रसंग आहे, एवढं मोठी या ठिकाणी पळसाई मातेची ही मूर्ती प्राण प्रतिष्ठा आहे आणि सगळेजण अगदी आनंदानं या ठिकाणी जमलेले आहेत. आणि अशा आनंदाच्या प्रसंगामध्ये सासरा गावी गेला तिकडंच खपू दे त्याला, सासू काय जाच करते लवकर निर्दळी तिला, नंदी ननंद काय थोडं नंदेचं कार्ट किरकिर करतं खरूज होऊ दे त्याला, जाऊ माझी फडफड बोलती बोडकी कर तिला, एका जनार्दनी सगळेच मरू दे एकटीच राहू दे मला. ही भाषा जरा शोभणारी नाही. म्हणजे ही भाषा म्हणजे निषेधार्थ बोललेली आहे. पण ऐका, आता जरी तुम्हाला वाटत असेल महाराज असं वेगळ्या अर्थानं बोलतात, हे मरू दे ते मरू दे असं म्हणत असतील, जाऊ दे सासरा जाऊ दे, माझं या ठिकाणी सासू जाऊ दे, तिला निर्दळण कर, असं या अभंगामध्ये जरी वर भाषा दिसत असेल तरी मला नक्कीच माहिती आहे ज्या वेळेस कीर्तनाचा शेवटचं चरण होईल, जेवढा वेळ आपल्याला भेटल आणि त्या शेवटच्या चरणाच्या भावार्थापर्यंत नक्कीच याच्यामध्ये जो सासरा आलेला आहे तो तुम्हाला वाटल हे मेलाच पाहिजे, गेलाच पाहिजे. जी सासू आलेली आहे ती बोडकी झालीच पाहिजे. जी जाऊ आहे ती फडफड करते तिचा या ठिकाणी निर्दळन झालंच पाहिजे. एवढी पटवण्याची जिम्मेदारी आपल्या माऊली ज्ञानोबराच्या कृपाशीर्वादानं, पळसाई मातेच्या आशीर्वादानं व या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व वारकऱ्याच्या सहकार्यानं
आपण या ठिकाणी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करू. विठाला 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 विठाला. थोडा आवाज द्या. किमनिमित्त गावकरी मंडळी सर्वांना ज्ञात आहे. खरं पाहिलं तर आपला परिसरच हा भाग्यवान आहे. महाराज या परिसराला वैभव लाभलेला आहे ते म्हणजे अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या राजगडानं रायगडगडानं हे पुनीत झालेला जिल्हा आहे. खरं पाहिलं तर तुम्ही फार भाग्यवान आहात ज्यांनी हिंदू धर्म जगवून टिकवून ठेवला. त्या राजाच्या भूमीमध्ये त्या राजाच्या आधिपत्याखाली आम्ही आपला सर्व संसार करत आहोत. अहो सर्व काही त्या राजाची इच्छा आणि त्या राजामुळं ही सर्व काही जनता या ठिकाणी सुखरूप आहे. राजाला सुद्धा या ठिकाणी वंदन करतो आणि सर्वांनाच ज्ञात आहे की पळसाई मातेच्या कृपेने तसेच सद्गुरू गणेशनाथ महाराज यांच्या आशीर्वादाने सद्गुरू हरिश्चंद्र महाराज प्रणित हरिओम सेवा संस्थान खारपाले यांच्या मार्गदर्शनाखाली आदी करून ग्रामस्थ मंडळ आणि महिला भजनी मंडळ या सर्वांच्या सौजन्याने श्री पळसाई मातेच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा व आपला दरवर्षीचा जो एक नाथषष्ठीला जो कार्यक्रम असतो त्या सर्व कार्यक्रमाचं एकत्रित मिलन म्हणजे आजचा दिवस आहे. विठाला 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 विठाला. सप्ताहामध्ये एवढे काही महाराज सर्व काही निमित्त मिळून आलेले आहेत. सगळे योगायोग असे यांनी जुळून आणलेले आहेत. खरं पाहिलं तर कार्यकर्ते मंडळाला द्यावे तितके धन्यवाद कमीच आहेत. बरं महाराज ही पत्रिकाच अशी आहे हिचा जर परिहार देत बसलो तर शेवट कीर्तन याच्यातच होईल. एवढी मोठी पत्रिका आणि अतिशय त्यांनी सगळे योगायोग याच्यामध्ये जुळून आणलेले आहेत. म्हणजे आपला वार्षिक सप्ताह सुद्धा याच्यामध्ये आणलेला आहे. आणि सर्वांचं आराध्य दैवत असणारी पळसाई मातेचा हा पुनर्प्राण प्रतिष्ठा या ठिकाणी सर्वजण मिळून करत आहात. खरं पाहिलं तर सर्व मंडळाला कोटी कोटी धन्यवाद. खरं सांगतो मला पहिल्यांदा तुमच्या या परिसरामध्ये येण्याचं भाग्य ज्यांच्यामुळं लाभलं ते आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान असणारे आमचे परमस्नेही परम आदरणीय परमपूज्य या ठिकाणी पूज्य आमचे विजयानंद महाराज नंदू महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजाचं अतिशय प्रेम आहे. पहिल्या वेळेस बोलवलं आमचे आदरणीय या ठिकाणी गोड अशी चाल म्हणली आमचे रवी महाराज सुद्धा त्यांच्या गावी उपस्थित होते आणि त्यांचं आमचं जुळलेलं हे प्रेम आहे. आणि त्याच प्रेमाच्या खातीर या ठिकाणी इतक्या लांब खरं पाहिलं तर आमचं परळी कुठं सध्या चांगली तुमच्या कानावर परळी आहे पण तरी सुद्धा असू द्या मी त्याच बीड जिल्ह्यातला आहे आणि सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या ठिकाणी आमचे शिंदे सर या ठिकाणी आले होते आणि त्यांनी कीर्तन सेवा ऐकली आणि त्यांच्या अनुषंगानं आमच्या नंदू महाराजांच्या अनुषंगानं व सर्व सप्ताह कमिटी तसेच गोड ज्यांचं या ठिकाणी सौजन्य आहे आमचे परमस्नेही परमादरणीय प्रशांत हरिश्चंद्र भोयर आपल्याच गावचं एक तरुण तडफदार व्यक्तिमत्व आहे. त्यांनी घेतलेलं आजचं हे कीर्तनाचं सौजन्य आहे. सर्वच या ठिकाणी भजनी मंडळी आहेत. उपस्थित भाविक श्रोते आहात. सर्वांच्या चरणी दंडवत घालतो. गोड चाल म्हणली आमच्या रवी महाराजाच्या चरणी दंडवत. त्यांना साथ केली आदरणीय गणेश महाराज तुम्हाला सुद्धा दंडवत. नरेश महाराज दंडवत. सर्वच काही आदरणीय मंडळी आहेत. वारकरी वेशामध्ये आपण ही संप्रदायाची प्रणाली संप्रदायाची पद्धती जपत आहात. खरंच याचा सार्थ अभिमान आहे. या सर्व वारकऱ्यांसाठी एकदा टाळी वाजवा दादा हो. अतिशय महाराज आपलं स्वकर्म करून सुद्धा भगवान परमात्म्याच्या सेवेसाठी रत आहेत. यांना खरं पाहिलं तर स्वधर्म सोडता कामा नये आणि स्वधर्म न सोडता सुद्धा सर्व दिवसभर काम करून या ठिकाणी संध्याकाळी वारकरी वेशामध्ये आणि कुठल्याही प्रकारची काटकसर न करता सर्वजण उपस्थित आहेत. सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. आदरणीय विनेकरी बाबा टाळी वाजवा त्यांच्यासाठी. बाबासाठी बाबाला सुद्धा धन्यवाद. का टाळी वाजवायची ऐका. मी प्रत्येक कीर्तनामध्ये सांगत असतो महाराज याचं कारण एकच आहे या मंडळीला प्रोत्साहन दिलं पाहिजे. या मंडळीला आपण वर नेलं पाहिजे आणि माणसानं आपल्याच माणसाला आपण मोठं केलं पाहिजे. कारण का ही महाराज तरुण मंडळी आहे. खरं पाहिलं तर यांचं मोबाईल खेळण्याचं वय आहे.
महाराज यांचं फिरण्याचं बागडण्याचं वय आहे असं काही लोकांना वाटतं, पण या तरुणाला असं न वाटता त्यांना भजन सेवेमध्ये आपला देह खर्च व्हावा ही इच्छा निर्माण झाली. ही फार मोठी भाग्याची महाराज या ठिकाणी गोष्ट आहे. आणि तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, धन्य जगी तोची एक हरी रंगनाथ, धन्य जगी तोची हरी रंगनाथ, धन्य जगी तोची हरी रंगनाथ. राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. धन्य जगी तोची एक हरी रंगनाथ, धन्य जगी तोची एक हरी रंगनाथ. जगी तोची हरी रंगनाथ, धन्य जगी तोची हरी रंगनाथ. हरी रंगनाथ, हरी रंगनाथ. गोड साऊंड सिस्टीम आहे बरं तुमची. पळसाई मातेच्या कृपा आशीर्वादानं तुमचे आज 10 साऊंड असतील, त्याचे 50 साऊंड हो. पण खरंच तुम्हाला सांगतो आजच्या दिवस मोकळा आवाज द्या बरं. हा, तुमच्याकडे जेवढं देता येईल तेवढं द्या, सर्वांना विनंती आहे. आणि आमचं खरं सांगतो, आम्हा महाराज लोकांचा प्राण जर काय असेल तर आता माईक सिस्टीम आहे बरं. हा, आम्हाला एका वेळेस जेवायला देऊ नका, एक दिवस जेवायला नाही दिलं तरी चालेल, पण संध्याकाळी सिस्टीम ही व्यवस्थित असणं हेच आहे. खरं सांगतो, अशा सिस्टीम जर आम्हाला चांगल्या लागत राहिल्या, नक्कीच आमच्या रवी महाराजाचं आमचं आयुष्य 5-5 वर्षानं वाढल्याशिवाय राहणार नाही. हा, मला एवढं काय, ती सिस्टीम ही अतिशय गोड पाहिजे आणि अतिशय गोड आहे. फक्त थोडं मोकळं कळत राहा आणि सर्वांना मिळून आपल्याला आनंद घ्यायचा आहे, कोणीही टेन्शन घ्यायचं नाही. खरं पाहिलं तर कीर्तन करायचं असेल तर मला 3 गोष्टीची फार आवश्यकता असते आणि त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी अतिशय महत्त्वाच्या आणि अतिशय वजनदार प्राप्त आहेत. आमचे गोड या ठिकाणी साथ करत आहेत आमचे ज्ञानोबा माऊली. माऊलीसाठी टाळी वाजवा एकदा. गोड महाराज, अतिशय गोड हात आहे. माऊलीला धन्यवाद. रवी महाराज, प्रवास करायचा असेल तर 3 गोष्टी चांगल्या पाहिजेत. एक गोष्ट, गाडी चांगली पाहिजे. माझ्याकडे लक्ष द्या. गाडी चांगली पाहिजे, रस्ता चांगला पाहिजे आणि ड्रायव्हर पेलेला पाहिजे. कसा पाहिजे? माझी भाषा कळायली ना? गाडी चांगली पाहिजे, रस्ता चांगला पाहिजे आणि ड्रायव्हर पेल्याला नाही, चांगला पाहिजे असं अपेक्षित होतं मला. हा, ड्रायव्हर कसा पाहिजे? चांगला पाहिजे. भाऊ, जेवण करायचं असेल तर आपल्या भागात नाही पण आमच्या भागात महाराज लाल तापलेलं दूध पाहिजे, बाजरीची भाकर पाहिजे आणि तोंडी लावाय काय पाहिजे? आमच्या इकडे ठेसा म्हणतात. हा, लोकांना खायचं लय लवकर कळतंय. हा, मला सांगा, ठेसा पाहिजे. तसं कीर्तन जर महाराज त्या भगवान परमात्म्याचा रंग भरायचा असेल तर टाळ पाहिजे आणि मृदंग पाहिजे. आणि या ठिकाणी लाभोने मृदंग श्रुती टाळ घोष, देव ब्रह्मरथ आवरी रे, देव ब्रह्मरथ आवरी रे, देव ब्रह्मरथ आवरी रे. लाभोने मृदंग टाळ घोष, देव ब्रह्मरथ ब्रह्मरस गेलो ना महाराज, 2 दिवस कानातला आवाज जात नाही तुमचा बरं. एवढा गोडवा आहे महाराज. खरं सांगतो, त्यांच्या तोंडावर स्तुती करत नाही मी. गेल्याच्या नंतर सुद्धा त्यांचं यूट्यूबला फार ऐकत असतो बरं. अतिशय गोड आवाज आहे आणि अतिशय महाराज मोकळं मन आहे. मोकळे मन रसाळ वाणी आणि याची गुणी संपन्न. काही काही परमार्थामध्ये असे माणसं झालेत राव की ते माणसं महाराज आले की त्या महाराजाला प्रोत्साहन न देता महाराजाला वडायचं पाहतात. पुढे गेले त्याचे धरावे धोतरच आलं.
धरावे ध्रुपद नाही, महाराज धोतर धरून माणसं वडायलेत. खेकड्याची प्रवृत्ती जास्त झाली आहे. पण आज ही महाराज मंडळी पाहिली की आनंद ऊर भरून येतो. अतिशय गोड मंडळी आहे. मोठा अभंग आहे, सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. सर्व या ठिकाणी जमलेल्या या भक्तगणाला कोटी कोटी धन्यवाद. आज पहिलाच दिवस आहे, पण मला वाटत नाही आज पहिला दिवस आहे. आज आपल्या या पळसाई मातेच्या या चरणी खरं मला वाटतं मी या पळसाई गावात, पळसगाव ना, पळस गावात कीर्तन न करता हे आळंदीतलं मला कीर्तन वाटायले. एवढी महाराज या ठिकाणी भव्य दिव्य रोषणाई या ठिकाणी केलेली आहे. गावात येऊस तर असं वाटत नाही. आमच्या इथं महाराज गाव येईल की जवळजवळ असं लांबूनच घरं दिसतात, पण तुमच्या गावात शिरूस तर घरं दिसत नाहीत. हा, काही काही वेळेस असं होतं. म्हणजे सगळे काही झाडं झुडपं आहेत, पण अशामध्ये सुद्धा तुम्ही भगवान परमात्म्याची एवढी मोठी सेवा करता. खरं पाहिलं तर तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. आणि तुम्ही शेवटला हरिपाठाच्या शेवटला एक अभंग म्हणता बघा, तो अभंग मला फार आवडतो आणि मी प्रत्येक कीर्तनामध्ये सांगत असतो. त्या अभंगाचं थोडी पार्श्वभूमी ऐका बघा. एखादा सप्ताह चालू करणं सोपं असतं, एखादी पंगत चालू करणं सोपं असतं, वारी चालू करणं सोपं असतं, माळ घालणं सोपं असतं, बायको करणं इकडंच विचारायलो, बायको करणं सोपं असतं, पण टिकवणं अवघड असतंय. कसं असतंय? सोपं असतं नाही दादा हो, टिकवणं अवघड असतं. मित्र जोडणं सोपं असतं, पण मित्र टिकवणं फार अवघड असतं. लाखो मित्र आपल्याला जोडलेले दादा हो, पण शेवटचा जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत तो मित्र जिवंत राहणं म्हणजे आपल्या हृदयामध्ये ही फार अवघड गोष्ट आहे. तसं देवाविषयी, संताविषयी, महाराज भगवंताविषयी आपल्या मनामध्ये भाव उत्पन्न होणं सोपं असतं, पण हा भाव आपला जोपर्यंत सरणावर आपण जात नाही तोपर्यंत राहणं ही फार महत्वाची बाब असते. ऐका, भाव उत्पन्न होणं कसं असतं महाराज, योग असतो. अप्राप्तस्य प्राप्ती इति योगा हा, आणि प्राप्तीची परिपालना इति क्षेमा हा. माणसाला पद भेटलं तर ते पद टिकवता आलं पाहिजे. महाराज एखादी गोष्ट भाग्यानं लाभली तर ती लाभलेली गोष्ट शेवटपर्यंत नेता आली पाहिजे. ऐका, वारकरी मंडळी पुढे बसलेली आहेत. ही वारकरी परंपरा सांभाळणं फार अवघड आहे. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, पाये पा ध्वजेचे चिरगुट, दिसायला चिरगुट दिसतंय ध्वजेचं. महाराज राया जतन करिता कष्ट, हे जरी चिरगुट दिसत असल, 100 रुपयाचा असल, 50 रुपयाचा असल, पण या ध्वजेचे, या संप्रदायाचे नियम पालन करणं फार कठीण आहे दादा हो. आणि ते नियम तुम्ही सर्व गावकरी मंडळी करत आहात आणि या त्या मोठ्या संख्येनं भगवान परमात्म्याची, आई जगदंबेची सेवा करत आहात. ही फार मोलाची बाबू आहे. सर्वांना मी अभंग सांगत होतो, तो अभंग असा आहे. एवढीच प्रार्थना करा जगदंब मातेकड, पळसाई मातेकड, आपल्या ग्रामदैवताकड प्रशांत भाऊ, की आजपर्यंत आमच्या अंतकरणामध्ये जो देवीविषयी, जो संताविषयी, जो भगवंताविषयी, या वारकऱ्याविषयी जो आमच्या मनामध्ये भाव उत्पन्न झालेला आहे, तो भाव असाच अखंड राहावा. त्या भावामध्ये कुठेही अंतर पडता कामा नये. आता माझ्या भावा अंतराय नको देवा, आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो. खरं सांगतो, देवाची आठवण राहणं हाच आपल्या जीवनातील आनंद आहे. देवाचा विसर होणं म्हणजे सर्व दुःखाला आमंत्रण देणं. विठाला 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 विठाला. खरं सांगा, माझ्या आईच्या वयाच्या तुम्ही या ठिकाणी बसलेले आहात. खरं सांगा, सुखामध्ये देवाचं भजन करावं का दुःखामध्ये करावं? बोला, बोलता ना तुम्ही. सुखामध्ये करावं का दुःखामध्ये करावं? सुखामध्ये करावं. अहो, दुःखामध्ये तर भजन प्रत्येक जणच करतं ना. दुःखामध्ये देवाची आठवण तर प्रत्येकालाच येते. दुःखामध्ये भजन करून काही उपयोग नाही. लक्षात ठेवा, संपत्ती भरपूर असावी, संतती सुद्धा भरपूर असावी, आणि महाराज माणसाकडे सत्ता सुद्धा भरपूर असावी, पण एवढं जरी वैभव असलं
तर त्याच्या मुखाला देवाचं नाम असावं, तेव्हा त्याच्या मुखाला शोभा आहे. नाही तर काय उपयोग आहे? संपत्ती भरपूर आहे, संतती भरपूर आहे, सत्ता भरपूर आहे, मला देवानं सगळं काही दिलंय, पण देवाचं नाव जर तुमच्या मुखाला येत नसल तर माझे तुकोबराय म्हणतात, आगी लागो तया सुका जेने हरी नये मुखा. म्हणून भाग्यवान मंडळी, आज देवानं तुम्हाला पैसा दिलाय, संपत्ती दिली, सुसंस्कार दिलेत, आणि त्याच्यासोबत तुमच्या आमच्या मुखामध्ये देवाचं नाव येतंय. याच्यासाठी भाग्यवान आपणच आहात. आपण आपली पाठ थोपटून घेतली पाहिजे. परम भाग्यानं देवाची भक्ती करायला भेटते. ऐका, बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, आवडी तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. संसार आवडत असल, मला देवाकडे यावं न वाटत नसल तर म्हणायचं नक्कीच आपलं पाप आडवं येतंय. ऐका, आणि देवाकडे यावं वाटत असल, भक्ती करावी वाटत असल, या मातेच्या जगदंबेच्या कुशीमध्ये येऊन थोडं बसावं वाटत असल, मला टाळ घ्यावं वाटत असल, सप्त्याला पट्टी द्यावी वाटत असल, दान धर्म करावं वाटत असल, तर नक्कीच कुणाला विचारू नका, दादा हो, ताई हो, फक्त एवढंच करा, आपल्या अंतकरणाला म्हणा की नक्की आपलं पाप या ठिकाणी पुण्य फार बलवत्तर आहे. पुण्याईनं भगवान परमात्म्याची सेवा घडते आणि पापानं संसाराची सेवा घडते. म्हणून भाग्यवान मंडळी सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. ज्यांनी ज्यांनी या सर्व कार्यक्रमासाठी प्रयत्न करत आहात, तुम्हा सर्वांच्या चरणी विनम्र भावानं या ठिकाणी दंडवत घालतो आणि अगदी वेळेमध्ये आपण ही सेवा समाप्त करणार आहे. सगळ्याला एकच विनंती, तुम्ही सर्वांनी हाताने टाळी आणि मुखानं नामस्मरण करून मला सहकार्य करायचंय. तुम्ही जर हाताने टाळी आणि मुखानं नामस्मरण करून मला सहकार्य केलं तर कीर्तन वेळेत सुटलं, नाही तर नक्कीच तांबडं. आता तांबडं फोडायचंय का आपल्याला वेळेत सोडायचंय हे सगळं तुमच्या हातात आहे. म्हणून सर्वांगाचे कान करून ऐका आणि भगवान परमात्म्याचं भजन करा. विठाला 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 विठाला. काही गोष्टी राहिल्या असतील तर शेवटी मी सांगेन. नाथ महाराजांचा अभंग आहे. नाथ महाराज या अभंगामधून जगदंबा मातेपाशी नवस करतात. का नवस करतात याची आपली कारण मीमांसा आपण पाहणार आहोत. या ठिकाणी नवसाचाच अभंग का घेतला, कारण नवसाला पावणारी ही देवी आहे. ऐका, जागृत देवस्थान आहे. आमच्या महाराजांनी मला सांगितलं, इथं प्रत्येक जणाची जो जो इच्छा घेऊन येतो त्याची इच्छा पूर्ती करणारी ही जगदंबा माता आहे. म्हणून आज आपण सुद्धा त्या जगदंबा मातेच्या चरणी महाराज अशी काही प्रार्थना करायची, अशी काही विनंती करायची की आपला परमार्थ सुंदर व्हावा. आपलं घर तर सुंदर आहेच, पण आपलं हृदय मंदिर हे सुद्धा सुंदर व्हावं, याची मागणी आपल्याला त्याच्याकडे करायची. अभंगाची पूर्वपेटिका सांगतो. भारूड या प्रकरणातील अभंग आहे. आता भारूड सगळ्यालाच माहिती, तुम्हा सर्व कोकणवासियाला, रायगडवासियाला भारूड सांगण्याची गरज नाही. अनेक प्रकारचे भारूड आहेत. नाथ महाराजाचा गाथा काढा, 350 350 भारूड आहेत. त्या 350 भारूड तुम्ही आम्ही ऐकलेले आहेत. भारूड एक प्रकरणच फार मोठं आहे. त्याच्यामध्ये काही काही वेगवेगळे प्रकारचे भारूड आहेत. भारूड म्हणजे काय? भरकटलेल्या समाजाला भावावर आरूढ करणारं जे तत्वज्ञान आहे त्याला भारूड म्हणतात. विठाला 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 विठाला. माणसाला काहीतरी वेगळं दिसलं की माणसं त्याच्याकडे आकर्षित होतात. म्हणून नाथ महाराजांना हा वेगळा प्रकार, भरकटलेला, जे कधी सप्ताहाकडे येत नाहीत, कधी ज्ञानमंडपाकडे येत नाहीत, त्याला आगळ्या वेगळ्या प्रकारानं समजून सांगण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे भारूड आहे. बरं ऐका, अनेक प्रकारचे भारूड आहेत. महाराज एक भारूड असं आहे की नाथ महाराज म्हणतात, मला विंचू चावला. कसा चावला? अब बाबा बाबा विंचू चावला, मी करू विंचू चावला, अब बाबा बाबा विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला, हो अब बाबा बाबा विंचू चावला. थोडं सहकार्य करा. काय मी करू? विंचू चावला, कोणाला सांगू? विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला, हो
असं म्हणल्याच्या नंतर माणसं टव करून बघतात का नाही? पाहतात ना. नाथ महाराज काय सांगत असतील त्यावेळेस नाथ महाराज म्हणतात, महाराज काम क्रोध विंचू चावला तम घाम अंगासी आला. काम क्रोध रूपी मला विंचू चावला, त्यानं मला घाम आला. असा विंचू, हा विंचू उतरला पाहिजे. हा सद्गुरु वचनाशिवाय उतरत नाही असं त्या भारुडामध्ये सांगितलंय. अनेक प्रकारचे प्रकरण आहेत बघा. आपण एक आता गाजलेलं प्रकरण आहे. कोणतं गाजलेलं प्रकरण? सगळ्याच्या ठिकाणी सगळ्याला त्याच अपक्ष आहेत. कोणत्या? हे जरी नाही कालं ते झालंय ना, झालंय का नाही? आता महाराज मुंबई करत हे सगळे आपले तर महाराज त्याच्यावर अगदी प्रेमानं नाचतात. तरी दुसरा येईल हे जरी नाही कालं सरती शेवटी बा. खूप आनंद घेतला यांच्या गावाला, सगळा आनंद घेतला आपण सगळेच. घ्यायचा का एकदा आनंद? पुढं घेऊ त्याचा, पण आता पुढं भरपूर आहे आणि सगळ्यांनी घेतलेला आहे. मला सांगायचं हे सुद्धा प्रकरण नाथ महाराजाच्या बारुडातलं आहे. अहम वाग्या स्वम वाग्या प्रेम नगरावारी सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी. वारी मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, हा वारी मल्हारीची वारी, मल्हारीची टाळी वाजवा, टाळी वाजवा. प्रेम नगरावारी सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी. ओ सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी. माझी वारी मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. प्रकरणामध्ये येतात. तसा हा त्या प्रकरणातील अभंग आहे, बारुड या प्रकरणातील. नाथ महाराजांना आज रूपक केलंय. रूपक कुणाचं केलंय तर सासूर वासिनीचं केलेलं आहे. मी हा अभंग निवडण्याचं कारण का? कारण महिलाच जास्त आहे तिथं. आणि हा अभंग निवडण्याचे बरेच कारण आहेत. कारण सगळ्यात जास्त हप्ते जर कुणाला पडले असतील तर लाडक्या बहिणीलाच पडलेले आहेत. ऐका, एसटी मध्ये तिकीट हाफ कुणाला आहे? महिलालाच आहे. आणि आज नाथ महाराज भूमिका मांडतात ती कुणाची? तुम्हाला सगळं देऊन टाकलं देवानं. आमचे काय नाही महाराज. आता ते फुकट बी बंद झालं आपलं. काही काही ना वाढून घेतले आधार कार्ड, पण बंद झाले ते आधार कार्ड. आता मला सांगायचे, ऐका, महाराज नाथ महाराज भूमिका मांडतात. एक सासूर वासिनी आहे आणि ती सासूर वासिनी सासराच्या जाचाला कशी कंटाळली ते नाथ महाराज सांगतात. आपण थोडं दृष्टांत पाहून नंतर सिद्धांताकडे येऊ. दृष्टांताची भाषा लवकर कळते. खरं सांगा महाराज, सासर कोणाला म्हणायचं आणि माहेर कुणाला म्हणायचं? खरं सांगा महाराज, सासर कुणाला म्हणायचं? बापाचं घर जे असतं त्याला सासर म्हणायचं. मान हलवता. हां, बापाचं घर असतं त्याला काय म्हणायचं? माहेर म्हणायचं. आणि नवऱ्याचं घर असतं ते काय म्हणायचं? सासर म्हणायचं. खरं माता माझ्या आई बहिणी आहात इथं, खरं सांगा तुम्हाला, माझी शपथ तुम्हाला आहे, हा, तुम्हाला सासर आवडतं का माहेर आवडतं? आपापले महादेव इथं बसलेले आहेत, याची जाण ठेवून पुढे उत्तर द्यावं ही सर्वांना विनंती आहे. काय आवडतं बरं? बोला बोला बोला. हो समिंद्रा काकू इथं कोण नाही ना? समिंद्रा काकू आहे का? नाही, म्हणूनच घेत असतो. हौसा काकू नाही. हा चला बोला. हा, सासर आवडतं का माहेर आवडतं? विचार करा. जवळ कोणी बसलेला आहे? खरं सांग, काय आवडतं आपल्याला? दोन्हीच नाही आवडत? दोन्ही आवडतं. हा, दोन्ही पेवावरी ठेवू जात आहात. होय, बघा एकच सांगा. असं कसं? तुम्ही तर आता सरकार सारखं करायला ती गाडीचं सरकार. हा, तसलं नाही जमत, तसलं नाही. एक कुंकड तरी, एक तर ठाकरे पक्ष धरा, नाही तर कोणता तरी एक गट धरा ना.